श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शीन. कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा. रस भरील आतला गाभा, टरफलाते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्नपाणी, समर्थ्याचा ध्यास मनी. न हाले दृष्टीपासोनी, गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास, हो लागला त्यांचा खास. यांचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वस्त शुद्धी करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुद्ध हो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले, विचाराचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तळना ज्वान, नाही कशाची तुला बाण. ऐसे साच असोन, चिंता तुर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इद्भूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष करतीसी मला, तो योगी असावा कुणीतरी. योग्यान वाचुनी ऐशा क्रिया, मिळतीन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया, होनेन दर्शन आशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवसचार, निघून गेले साचार. बंकटलालाशी तिळभर, विसरण पडे तयाचा. गोविंदबुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे. लौकिक यांचा वऱ्हाडात, होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी. धावो लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवण्यासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थाचा समाचार, बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपन जाय हपापुनी. वा चातकाते स्वातिघन, वा मोराशी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमन, चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांशी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी. माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी. आणोनी ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात, वदले पितांबराशी समर्थ. जा जाऊनी ओढ्याप्रत, तुंबा भरुनी आन पाणी. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावया, मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी, खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून, पाणी आणि तो तुंबा भरून.
ते बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आन पाणी आत तुंबा बुडवूनी, उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्यांनी पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल, कनुनी हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहोन शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची सात शक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काठ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण, ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी, दुदंडी तांब्याचे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी, चालत होती व्यवहारी तया वऱ्हाड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिशी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भगवताचा घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्थ समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात, हा उत्तरार्थ वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा, याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर, समर्थांशी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी. परी बसल्या जागेपासूनी, मुळीनं महाराज हल्ले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडिते झाले कर, कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसने बाहेर, धन्या वाचून मंदिर, शून्य या साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लवमात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे, शब्दछलाशी न करावे साधकांनी केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागशी, कथेकऱ्याची रीत ऐशी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथेकरी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्षमाईना.
आपुल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेशी, बाबा आपुल्या घराशी गजानन आना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले तुझे ए त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनूस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या, त्या वाटले नंदसुत. आले येथे साक्षात वृक्षावरी करीतात, पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येथ, तुम्ही साक्षात पार्वती कांत. प्रदोष वेळी आला ह्या, शिव आराधन प्रदोष काळी. घडेल तो भाग्यशाली, ऐशी आहे ऐकली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थाच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा इथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातुनी. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मोज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तपकांतरी. पुढे ठेवू समर्थांच्या, ते अवघेच जाणती. कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती. ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यांस घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतल्या परी तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून घात ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्रांते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाल दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थाशी, घातले असे अतिहर्षी. तोन थाट वर्णवे, घागरे सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशारीती. कुणी शिकेकाई लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगरांग नाना परी, त्याचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला, योगीराज गादीवरी. भालिकंठ केशरी, गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजिरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे, झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार. तयादिनी सोमवार, वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथासांग करूनी. करू पारणा ऐसी मनी. इच्छा त्याने धरली असे, तो झाला अस्तमान. मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान. प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परम प्रेमे करूनी. आणि विनंती केली वरी, झाली आहे दुपारी. आपले ते भोजन जरी, परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून, मी नाही घेणार अन्न. आहे मला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला, माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून.
जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वानाचा थाट केला थयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्याचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहुनी त्या नैवेद्याशी, महाराज बोलले आपणाशी, खातो खातो अहर्निशी, ऐशी बोलसी गणप्या. खाहे आता अवघे अन्न, अघोऱ्यान करी अनमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्रीन काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यास साचार कौतुक केले गुरुवरे. खना नून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाना, अखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले, लोकांलागी सुचविले, आग्रह करणे न सांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी, नेऊन बसवले पहिल्या परी, स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शन घेती, महाराजांची आनंदी वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाजांची सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाची या मिशांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जान, रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अभिधान, गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नावरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीची पंढरपूर, वा सिंहस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्याची साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात, बंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन, हेच विठ्ठल नारायण, निश्चय विठेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटांचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला ओघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्यांते वयानिता शेषही, थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे वदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगत थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी आहारात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्याच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा, प्रकार वायूच्या गतीचा नाही ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढीला ध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत, हेच विनवी जोडोन हात, दास गणू ईशाते. श्री हरिरापर्णमस्तु, शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय समाप्त.